नमस्कार मित्रांनो, तुम्ही रोज स्वयंपाकासाठी वापरता तो गॅस सिलेंडर तो खरंच कुठून येतो? क्रूड ऑइलच्या गढत तेलातून हा गॅस कसा तयार होतो आणि तो विचित्र दुर्गंधी वास का येतो? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत संपूर्ण प्रक्रिया, रिग्सपासून रसोईपर्यंत. जर तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान आवडत असेल तर एंडतील वॉच करा आणि सबस्क्राईब करून घंटा वाजवा. क्रूड ऑइल म्हणजे काय? क्रूड ऑइल ही पृथ्वीच्या आत सापडणारी नैसर्गिक द्रवपदार्थ आहे, जी सुमारे 100 ते 500 मिलियन वर्षांपूर्वी समुद्रातील सूक्ष्म जीवांपासून तयार झाली. ही एक गढत तेलासारखी असते, ज्यात कार्बन, हायड्रोजन, सल्फर आणि इतर रसायने असतात. जगातील प्रमुख उत्पादक देश म्हणजे सौदी अरेबिया, रशिया, अमेरिका आणि इराण. भारतातही मुंबई हाय, गुजरातमधील रिफायनरी उत्पादन करतात. क्रूड ऑइल काढण्यासाठी ऑइल रिग्स वापरले जातात. हे समुद्रात किंवा जमिनीवर उभे असतात. ड्रिलिंग बिट्सने 10,000 फूट खोलीवर खोदा केले जाते. दाबामुळे तेल वर येतं. हे तेल पाईपलाईन्सद्वारे रिफायनरीत नेले जाते. रिफायनरीपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष टँकर्स वापरले जातात, कारण हे ज्वलनशील असते. क्रूड ऑइलमध्ये विविध हायड्रोकार्बन्स असतात. लघु साखळ्या, गॅस, मध्यम, पेट्रोल, दीर्घ, डिझेल. यातून LPG, पेट्रोल, डिझेल, केरोसिन इत्यादी तयार होतात. एका बॅरेल क्रूड ऑइलमधून सुमारे 10% LPG मिळते. रिफायनरी प्रक्रिया. रिफायनरीत क्रूड ऑइल आल्यावर डिसल्फरायझेशन होते. सल्फर काढून टाकला जातो. मग फ्रॅक्शनल डिस्टिलेशन सुरू होते. हे मुख्य टप्पा आहे. फर्नेसमध्ये उकळणे. क्रूड ऑइलला 350 ते 400 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम केले जाते. यामुळे ते वाफ होते. ही वाफ डिस्टिलेशन टॉवरमध्ये सोडली जाते. हा 60 ते 100 मीटर उंच टॉवर असतो. टॉवरमध्ये तापमान वरच्या भागी कमी 200 डिग्री सेल्सिअस आणि खालच्या भागी जास्त 350 डिग्री सेल्सिअस असते. हलके घटक वर जातात. सर्वात वर मिथेन, इथेन, नैसर्गिक गॅस. त्याखाली प्रोपेन, LPGचा मुख्य भाग. ब्युटेन, LPGचा दुसरा भाग. मग पेट्रोल, केरोसिन, डिझेल. प्रोपेन C3H8 आणि ब्युटेन C4H10 हे हलके गॅसेस वरच्या ट्रेवर थांबतात. त्यांना थंड केले जाते आणि द्रव केले जाते, म्हणजे LPG तयार. नैसर्गिक गॅस प्रक्रियेतही हे मिळते, ज्यात मिथेनशिवाय प्रोपेन ब्युटेन वेगळे केले जाते. LPG शुद्धीकरण आणि द्रवीकरण. टॉवरमधून मिळालेल्या गॅसला ॲब्सॉर्प्शन आणि स्ट्रिपिंग प्रक्रियांतून जाते. इम्प्युरिटीज काढल्या जातात. मग कंप्रेशन. गॅसला हाय प्रेशर 10 ते 20 बार दिले जाते, ज्यामुळे ते द्रव होते. हे द्रव साठवले जाते मोठ्या टँक्समध्ये. LPGचे प्रमाण. भारतात 60% प्रोपेन, 40% ब्युटेन. हिवाळ्यात जास्त प्रोपेन, जलन चांगली. उन्हाळ्यात ब्युटेन. सिलेंडर बनवणे. LPG सिलेंडर स्टीलचे असतात. 14.2 किलो व्यावसायिक सिलेंडर 2 भाग जोडले जातात. हायड्रोलिक प्रेशरने टेस्ट केले जाते. 200 बार. वाल्व जोडले जाते. हे सेफ्टीसह असते. सिलेंडर डेस्क्स, हँडल जोडले जाते. फिलिंग प्रक्रिया. बॉटलिंग प्लांटमध्ये 1. सिलेंडर तपासले जाते. वजन, गळती. 2. फिलिंग मशीनमध्ये द्रव LPG भरले जाते. 14.2 किलो नेमके. 3. वाल्व बंद, पुन्हा तपास. 4. लेबलिंग, स्टॅम्पिंग. 5. डिलिव्हरीसाठी पॅक. वास का मिसळतात? LPG नैसर्गिकरित्या गंधहीन आहे. गळती झाल्यास समजत नाही, म्हणून 1 कोटी LPGमध्ये 1 भाग इथाईल मरकॅप्टन C2H5SH किंवा थायोफॅन मिसळले जाते. हा दुर्गंधी वास कुत्र्याच्या मूत्रासारखा गळती दाखवतो. सुरक्षेसाठी 1930 पासून ही पद्धत. हे रसायन घातक नाही, पण वास तीव्र. भारतात IOCL सारख्या कंपन्या हे मिसळतात. सुरक्षिततेसाठी उत्तम व्हेंटिलेशन, रेग्युलेटर चेक. LPGचे फायदे आणि इतिहास. 1910 मध्ये शोध. भारतात 1970 पासून. पर्यावरण स्नेही, स्वच्छ. मित्रांनो, क्रूड ऑइलपासून तुमच्या रसोईपर्यंतचा हा प्रवास कसा वाटला? आता गॅस गळती झाल्यास वास येण्याचे कारण माहिती झाले ना? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखी काय प्रक्रिया दाखवायची. भेटू इथेच. नमस्कार.